वळूया आपण सामन्याकडे. किरण 11 वर्सेस ओमकार 11. म्हणजे हा ऐतिहासिक सामना असेल, ऐतिहासिक सामना असेल. क्वालिफाय करणारा नवीन कोणतरी आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक साईडला किरण 11 तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय ओमकार. ओमकार यांची आपण फलंदाजी पाहिलेली आहे, चांगली फलंदाजी पाहायला भेटलेली आहे ओमकार यांच्याकडून. चला पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये आपण पाहिलं. सलग 2 चेंडूवरती 2 धावा येताना आपण पाहिल्यात. चांगली फलंदाजी करायची असेल तर मौके पे चौका मारना जरूरी है. आणि मौके पे चौका तोच मारतो जो व्यवस्थितरित्या खेळपट्टीवर खेळ करतो. सरळ चेंडू सीमारेषा पार, गडी झालाय बाद. भेटलाय मोठा धक्का. देऊया संधी डीजेला. डीजे चला एक गडी बाद झाल्यानंतर ज्याच्या आपण पाहतोय परिधान केलेली आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. म्हणजे या खेळाडूने एकतर फलंदाजी जरी केली असेल, एक तर गोलंदाजी जरी चांगली केली असेल. पहा चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला भेटला. एक डाव डी झोन मध्ये गेलेला चेंडू. तुम्हाला चांगली फलंदाजी गोलंदाजी करा, कारण इथून तुम्हाला पुढे इतिहास रचायचा आहे. इथून जर का तुम्ही पुढे इतिहास रचलात, पुढचा एखादा सामना जिंकलात, तर तुम्ही डायरेक्ट क्वालिफायमध्ये. क्वालिफाय म्हटलं तर डायरेक्ट तुम्ही प्राईजमध्ये निघाल. म्हणजे हा सामना जिंकल्यानंतर तुम्हाला एकच सामना जिंकायचा आहे रविवारच्या दिवसामध्ये. आणि जर का रविवारी तुम्ही जिंकलात तर इतिहास घडवाल. म्हणजे या 6 मध्ये जरी आलात तरी तुम्ही नाव गर्वाने फिरू शकता. नक्कीच चांगली फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट इकडे पाहायला भेटतोय. एक साईडला आपण पाहतोय किरण 11 संघ, दुसऱ्या साईडला ओमकार 11 संघ. दोन्ही नवीन संघ आणि दोघांच्या एंट्र्या देखील नवीन आपल्याला पाहायला भेटत आहेत. मोरेगावातील या मैदानावर खेळण्यासाठी ज्या दिवशी फॉर्म पडला त्याच दिवशी 24 संघ 2 मिनिटांमध्ये फुल. का आकाशजी? कारण की हा ऐतिहासिक मैदान. ह्या मैदानावरती 50,000ची पहिली टुर्नामेंट उतरली. त्याच्यामध्ये व्हेंचरस आणि अष्टविनायक फायनलला भेटली. आणि नक्कीच आकाशजी घरत हे देखील बोलतात पॅकर होते आई एकविरा संघाचा. नक्कीच त्यावेळेला जयसाई संघ देखील होता. त्यावेळेला जयसाई संघ मला वाटतंय सुपर 4 मध्ये गेलेला संघ. आणि गावातील मोरे गावातील सर्व सपोर्टर त्यांच्या साईडून होते. कारण की त्यावेळेला जो क्षेत्ररक्षण होता, अभेद क्षेत्ररक्षण, म्हणजे त्यांना चिरून पाडणं म्हणजे कठीण. हो नक्कीच आकाशजी गरज साहेब मला आठवणी, जुन्या आठवणी सांगतायत. ती गरुडाची ट्रॉफी आणि खरोखर ओ चांगली फेकी. ओ थोडस खराब फंबल आणि खराब फेकी पाहायला भेटली. जर का स्टंपच्या दिशेने फेकी असती तर नक्कीच गडी बाद झाला असता. त्या लक्षात ठेवायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची परिधान केलेली टी शर्ट आहे, म्हणजे ह्या खेळाडूने काहीतरी चांगलं घडवलेलं आहे. चला पुढील चेंडू पाहूया कशा रीतीने आदलतात. चांगला चेंडू पाहायला भेटलाय, डिफेन्स केलाय. चला जास्त जलद गतीने थोडा सामना चालू करायचा आहे. डी झोन मध्ये गेलेला चेंडू. एक धाव पाहायला भेटते स्कोर कार्डवर धाव संख्या आपण पाहतोय 8. या धाव संख्येवर 1 गडीच्या मोबदल्यात 3 चेंडूवरती 3 धावा आपल्याला पाहिजे रितेश यांच्या, तर 5 चेंडूवर 4 धावा आपल्याला प्रफुल यांच्या पाहायला भेटत आहेत. बोलायचं आहे अनिकेत, तुम्हाला विचारतो मी एक प्रश्न. तुम्ही देखील या क्रीजवरती उद्याचं काय तुम्ही हे करू शकता? कोणते 3 संघ आपले आहेत? एक न्यामा बॉयज आहे, मोरेगाव चॅलेंजर्स आहे, अजिंक्य तारा आहे. या तिघांमधले कोणते 3 संघ पुढे येण्याचा तुमचा निर्णय असेल? म्हणजे कोणते 3 संघ पुढे येतील? कारण तिन्ही गटामध्ये 3 सामने आहेत आपले. मोरेगाव बोललं, न्यामा बॉयज बोललं चॅम्पियन्स टीम आहे. मोरेगाव चॅने आकाश गरज सर यांची टीम आहे. त्याच्यानंतर एक अजिंक्य तारा जी तुमची आमची टीम आहे. शिव गणेश, म्हणजे आता जो सामना होईल हरलेल्यांमध्ये त्या टीमचा अनिकेत सर सपोर्ट करतायत. नक्कीच मला वाटतं शिवगणेश संघ देखील खूप चांगला संघ आहे. पुन्हा एकदा कार्पेटमध्ये मारले फटका. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटली.
आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम उद्या आकाशजी आहे. आकाशजी उद्या महासंग्राम पाहायला भेटणार आहे. कारण उद्याच्या दिवसामध्ये सर्व मातंबर संघ पाहायला भेटणार आहेत. यस नक्कीच थांबवतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर लागले. एक गडी तंबूच्या आसराला परतलाय. रितेशच्या साथीने प्रफुल्लला आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले दोघांमध्ये. चांगला खेळ आतापर्यंत या दोघांनी केलाय. षटक क्रमांक 3 महेशच्या हातामध्ये चेंडू सोबवला. तिसरं षटक हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन फक्त पंच केलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावाने संघाचा खाता वाढेल. किरण येलो संघाचा जर विचार केला तर आता झालेल्या LNCC स्पर्धेमध्ये रनरअप राहिलेला संघ जयसाई विरार या संघासोबत अंतिम सामन्यामध्ये हार पत्करावी. यावेळेस काय ओहो यावेळेस काय जागा बनवून खेळलाय. क्षेत्ररक्षक बीट झालाय. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. पार्टनरशिपचा उल्लेख केला तर मी सांगतो दिखा दो वो चूड़िया जो रात में खनकती है और दिखा दो वो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. झलकली, चौकार गेला आणि आपल्याला नक्कीच स्कोरबोर्डवरती धावा वाढताना देखील पाहायला भेटला. अनिकेत यस यस नक्कीच धावफलक वेगाने वाढलंय. 2.3 चेंडूचा खेळ झाला आणि 16 धावा धावफलकावरती लागली. जिथे चौकारांची गरज होती तो चौकार आता आलाय. टीम चांगल्या स्थितीमध्ये ओमकार येऊन आपण पाहतोय. इथून जर अजून एक मोठा फटका आला. टीम चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू. ओमकार येऊन संघाला 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले. चांगलं क्रिकेट पार्टनरशिप बिल्ड केले या दोन खेळाडूने. रितेशचा जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये वैयक्तिक 9 धावांची खेळी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारले. त्याची साथ देत असताना प्रफुल्ल 8 चेंडूमध्ये 7 धावांची खेळी. या भागीदारांनी 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले. चांगला खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या दोन खेळाडू. पुन्हा एकदा वन्स अगेन तोच फटका एक्झिक्यूट केला. यावेळेला क्षेत्ररक्षकाची चर्चा होईल. तितक्या चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षक चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा तेच खेळण्याचा प्रयत्न. टॅपच्या सहाय्याने खेळून काढलेले चेंडू एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या रनरेटने धावफलक लागलाय. 18 धावांवरती एक गडी तंबूच्या असलेला टीम ओमकार 11 डीजे. नक्कीच बरेच वेळानंतर भाविक पाटील साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम. विराज पाटील सर हसले. नक्कीच त्यांचे जोडीदार आहेत. आणि सर आकाश सर आपण जर गावकप देखील बोलला तर गावकपमध्ये देखील एक चांगली चुरशीच्या मॅची होतात. त्याच्यामध्ये बोकड असतो, त्याच्यामध्ये एक मोठी ट्रॉफी असते आणि एकच ट्रॉफी असते आणि बोकड असतो. खरोखर ती मजेदार आणि रोमांचक असते. आणि भाविकची बॅटिंग त्या मॅचमध्ये बघाल ना, ओ बापा. गावकपमध्ये मी त्याची बॅटिंग बघितली आहे, त्याची फिल्डिंग बघितली आहे आणि नक्कीच त्या मॅचमध्ये मला देखील समालोचनसाठी संधी दिली जाते. आणि मी खरोखरच मोरेगाव तसेच मोरेगावातील चॅलेंजर्स आहेत त्यांचा खरोखरच आभार मानतो की त्या ट्रॉफीसाठी फक्त मला समालोचनासाठी बोलवतात. केतन जी असतात ग्रामस्थ असतात त्यांच्या हस्ते केलेला असतो. आणि तो बोकड जो असतो तो सगळ्या गावामध्ये वाटला जातो. आणि नक्कीच खरोखरच एक अभूतपूर्व बोलतात ना ते सामने. सरळ चेंडू सीमारेषा पार. आउट ऑफ द पार्क. आउट. झालेलं आहे. एक दणक्यात गाणं लावा. जसं आपण ठीक आहे चालेल कुठलाही गाणं लावा. मी बाबूराव बोलतोय लावा. 3.1 चेंडूचा खेळ झाला. 18 धावा धावफलकामध्ये लागले. 2 गडी तंबूच्या आसराला परतले. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रथमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उर्वरित 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ बाकी असेल. या पहिल्या सत्रामध्ये ट्रॅक चेंज करावा लागेल. तुम्हाला इथून मोठे फटके आता खेळावे लागेल. 25 धावा प्लस तुम्हाला धावफलकावरती लावावा लागतील. फायटिंग स्कोर जर धावफलकावरती लावा असेल. 19 धावा आतापर्यंत फक्त धावफलकावरती लागलेत. फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच आतापर्यंत माझ्यापर्यंत आकाशजींकडून एक चांगला फटका पाहायला भेटला. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. काय घडतोय काय बिघडतोय आणि गडी बाद.
रिव्ह्यू देखील मागवला आहे. आताच आकाशजीकडून माझ्याकडे बातमी कळलेली आहे, पुढच्या वर्षी मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी डिझेल थांबवतोय. नक्की चेअर लीडर्स देखील राहिल्या पाहिजेत, म्हणजे एक कमी होती ती देखील पूर्ण झालेली आहे. त्यांचा पूर्ण खर्च आकाशजी घरं त्यांच्याकडून होणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षी चेअर लीडर्स देखील असतील. केतनजी आणि चेतनजी, आणि त्याचा पूर्ण खर्च आकाशजी घरत यांच्याकडून असणार आहे. धन्यवाद आकाशजी घरत. चला आउट बाद गडी. नक्की आय एम किरू इंस्टाग्रामवरती तुम्ही सर्च मारा, आय एम किरू, आणि खरोखरच आपल्या मोरेगावाची शान, आन बान शान आय एम किरू. क्रिकेटमधून ज्ञानेश्वर पाटील असतील, ज्यांनी बरेच वर्षापासून आपला पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या मोरेगावचं नाव केलं आहे. त्याच्यानंतर पुढील काही वर्षामध्ये नाव खच्चीकरण झालेलं, परंतु पुढे येऊन ज्यांनी सुरुवात केली आय एम किरू इंस्टाग्राम रील स्टार, त्याच्यावरून जे चालू झालं, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असेल, त्याच्यानंतर बरेच असे संघ आपल्याला त्याच्यातून मोरेगावाचं नाव नक्कीच आलं आहे. आणि नक्कीच सर्वांना ज्यांनी इंस्टाग्रामच्या आय डी असतील त्यांनी नक्कीच फॉलो आणि शेअर्स करा त्याच्या व्हिडिओला. आय एम किरू. ओ चांगला पटका, झेल घेण्याचा प्रयत्न, झेल धरणीला दान, प्रयत्न चांगला होता, प्रयत्नासाठी 100%. नक्कीच आपला शिवमंदिर म्हटलं तर बरेच वर्षापासूनची ते ऐतिहासिक मैदान आहे, ऐतिहासिक मंदिर आहे. आणि खरोखरच हे ग्राउंड ज्यांनी उपलब्ध करून दिले, जयेश पाटील असतील, प्रवीण पाटील असतील, प्रमोद पाटील असतील, यांचा देखील खरोखरच आभार असेल. त्यानंतर हे आपण बॅनर्स पाहू शकता, प्रत्येक ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, सुमितजी ढेकले असतील किंवा टिवरीचे सरपंच असतील, त्यांचं देखील खरोखरच मनोगत जेवढं मांडावं तेवढं कमी आहे, कारण की यांनी आपल्याला सहकार्य केलंय. आणि खरोखरच मोरेगावचे सर्व चेतनजी हे सांगतात की आम्ही काही जास्त ठिकाणी म्हणजे काय हे केलं नाही, परंतु ज्यांच्याकडे गेलं त्यांच्याकडून सहकार्य केलं. सहकार्य का लाभलं? सहकार्य कोणाला लाभतो? ज्यांची करणी चांगली असते, ज्यांची करणी चांगली असते. ओ काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, खरोखरच जॉन्डी रोड्स यांची आठवण आलेलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. आणि क्षेत्ररक्षण जोरावरती एक रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी देखील बाद झालेला आहे. वळतोय अनिकेतकडे. चला इनिंग ब्रेक झालेला आहे, इनिंग ब्रेक नंतर धावसंख्या झालेली आहे ती स्प्रे. चला सुविधा उपलब्ध होईल, थोडा वेळ द्या. स्प्रे होता तो संपलेला आहे. मंदार असतायत, मंदार आपल्याकडे बरेच मेडिकल आहेत आणि मेडिकलमध्ये मित्र देखील आहेत. म्हटलं जातं ना, आपल्याकडे वैभवजी पाटीलसारखे वकील देखील आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर देखील जे आपले अनिकेतजी सावंत आहेत ते डॉक्टर देखील आहेत, ते डॉक्टर देखील आहेत. तुमचं NGO करायचं असेल, काही करायचं असेल, कोणत्याही गोष्टीची अडचण असेल या वसई विरारमध्ये, तर नक्कीच त्यांना संपर्क साधा. प्रत्येक वेळेला कोणताही हॉस्पिटल असो, प्रत्येक वेळेला त्यांच्याकडून सहकार्य लाभलं जाईल. चला वळतोय सामन्याकडे, जिकडे आपण पाहतोय इक्वेशन 24 बॉलमध्ये 23 धावा. म्हणजे कुठेतरी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, डॉट बॉल तुम्हाला करावा लागेल, डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील, तिकडून तुम्हाला सामना नक्कीच फिरवता येईल. चला सामना लगेच स्टार्ट करायचा आहे, ह्याच्यानंतर देखील एक सामना बाकी आहे. इनो चॉल बे एकॉन की हो बे, चांगलाच मारलाय, परंतु समोर फॉलो थ्रू मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. प्रेक्षकांमध्ये गर्दी आपण पाहू शकता. आज
रात्रीच्या आपण पाहतोय 1 वाजलाय तरी सुद्धा गर्दी पाहायला भेटते. ओ काय होतंय, काय करतो? फेकी चांगली आहे, फेकी चांगली आहे, गडी झालाय बाद. देऊया संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. जे वरती प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करतो आणि खरोखरच हात जोडून विनंती करतो, कोणी वरती काचेच्या बॉटल्स वगैरे फोडू नये. सापडला तर लक्षात ठेवा, काय होईल काय घडेल त्याचा परिणाम देखील तुम्हाला भोगावा लागेल. हा, पूर्ण अख्खं गाडून टाकतील त्या मातीमध्ये मला वाटतंय. मोरेगाव चॅलेंजर्स तर्फे गुन्हा दाखल केला जाईल. लक्षात ठेवा, कोणी काचा बिचा फोडू नये, कारण तिकडे लहान मुलं बिलं नंतर खेळतात स्पर्धेनंतर. चला वळूया सामन्याकडे. सामना रंगतदार आपल्याला पाहायला भेटतोय. एक गडी बाद झाला, एक चेंडूचा खेळ झाला. पंच मंदाऱ्यांच्याकडून 9 चेंडू घोषित केलाय. मंदाऱ्यांची देखील आपण स्तुती केली पाहिजे. पंचांच्या भूमिकेमध्ये मध्ये पाहतोय आताच झालेला डोंगरपाडा जिथे बाईक होती तिकडे देखील गौतम हे देखील बायकर मॅन झालेले आहेत. आणि बायकर मॅन म्हटलं ना तर खूप मोठी पदवी आहे सर. आकाशजी, खूप मोठी पदवी आहे. म्हणजे आता ह्याच्या पुढील सामन्यांमध्ये पहा, या वर्षामध्ये डोंगरपाड्यामध्ये बाईक ठेवली, पुढच्या वर्षामध्ये अजून 2 वाढतील, अजून 3 वाढतील. ह्याच्याने आपल्या असोसिएशनचे अजून रंगतदार सामने पाहायला भेटतील, बायकरमॅन देखील भेटतील. परंतु ज्यांनी पहिली घेतली त्याची आठवण पहिली राहील. ओ हो, काय पटका सजवलाय, चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार, चौकार. डीजे वेळ घ्यायचं नाही, वेळ घ्यायचं नाही. ओंकार इलेव्हन बारीक बारीक पाणी नाही इकडे, तर डायरेक्ट वादळ आला, वादळ आला, वादळ विकीच्या नावाने एक आला. मिनिट थांबवतो जॉन्टीचा. चला तुकाराम नगर कर्णधार आणि ओम साई फुलपाडा कर्णधार दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी मंच्या दिशेने यायचंय. चला ओम साई फुलपाडा कर्णधार आणि तुकाराम नगर कर्णधार. हो हो हो, चांगला टॅप केलाय, चांगला टॅप केलाय. एक धावेनी संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. म्हणजे पहा, एक षटक संपलंय, एक विकेट गेलेली आहे. म्हणजे 6 चेंडूचा खेळ झाला, 8 धावा झाल्यात. 8 धावा झाल्यानंतर काय प्रश्न पडतो माहिती आहे लोकांना, आता कोणाची लागेल वाट. आता वाट कोणाची लागणार आहे पाहण्यासाठी योग्य राहणार आहे. चला आता 2 संघांमध्ये देखील लढत होणार आहे. त्याच्यामधून जो जिंकेल त्याला पुढच्या फेरीमध्ये जाण्याची संधी असणार आहे. तुकाराम नगर वर्सेस असणार आहे ओम साई फुलपाडा. म्हणजे सुवर्ण संधी अजून देखील आहे. पहिले आहे ना आकाशजी, आपण ह्या मैदानात किंवा या नालासोपारा विरारमध्ये आपण पाहिलेले आहोत. मी माझ्या जीवनामध्ये ना 50 रुपयाची देखील एंट्री केलेली आहे. त्याच्यानंतर 15 रुपयाची देखील एंट्री केलेली आहे बॉक्स क्रिकेटमध्ये नालासोपारामध्ये. आणि आता 6,500. म्हणजे एखादा जर ओनर खरोखरच क्रिकेट प्रेमी असेल तर त्याचा अर्धा पगार म्हणावा लागेल. आणि खरोखरच जे एंट्री करतात. चला संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. आपण पाहतोय विकी 7 चेंडू 7 धावा. त्यानंतर महेश यांना पाहतोय 2 चेंडू 2 धावांवरती. आणि आता 16 चेंडू 13 धावांची गरज असेल. चला ओ लवकर 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 प्लीज. ओमकार इलेव्हन संघ रेफर केलंय का? चला रेफर केलंय, सॉरी.
कॅमेरा किरण पाटील यांच्याकडे पण डीजे वाजल्यानंतर थोडा फिरवायचा आहे. त्यांचा डान्स देखील एक उत्कृष्ट डान्स आपण पाहिलेला आहे. प्रत्येक हळदीमध्ये हजेरी लावतात असे किरण पाटील. आणि खरोखरच एक नामवंत इंस्टाग्राम रील स्टार. फॉलो करा. इम्पॅक्ट खेळाडू इकडे आलेला आहे. गौतम सॉरी मला काय एवढं जास्त समजत नाही, त्यामुळे थोडा कन्फ्यूज असतो. कधी असं करता त्यामुळे मला डी झोनमध्ये गेलेला चेंडूसुद्धा मी बोलतो. ठीक आहे. ओ पंचांनी हात समांतर केलेले आहेत. वाईटचा इशारा. वाईट +1 पाहायला भेटतो, म्हणजे अतिरिक्त एक धाव आपल्याला पाहायला भेटते. प्लस एक धाव वाईटच्या स्वरूपामध्ये, म्हणजे 2 धावा, म्हणजे 15 चेंडू आणि 10 धावा. तर स्क्रीन लावल्यावरती एक मला वाटतं समालोचकाचं चांगलं असतं की बाबा स्क्रीनवर बघा, जे काय आहे ते स्क्रीनवर आपण पाहू शकतो. नक्कीच चेतन पाटील यांचं जेवढं आभार मानावं या स्पर्धेसाठी कमी आहे. मला वाटतं जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यापासून प्रयत्न त्यांचं चालू होतं की ही स्पर्धा कशारित्या आणि काय चांगलं चांगलं करावं. म्हणजे चांगलं चांगलं म्हटलं तर आतापर्यंत आपण पाहिलं की पहिली वार्ता म्हणजे स्क्रीन, दुसरी वार्ता म्हणजे यूट्यूब लाईव्ह, 2 कॅमेरे, आपल्या 3 कॅमेरे पाहायला भेटत आहेत. आणि चौथी वार्ता म्हणजे जे फळ फ्रूट देतात ना, ती आजच्या दिवसामध्ये कुठेही आयोजनामध्ये फळ फ्रूट पाहायला भेटलेले नाहीत. का? कारण उन्हाळ्याचाच दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरज असते ती फळ फ्रूट, थंड पाणी, याची प्रत्येक सुविधा इकडे उपलब्ध आहे. पाणी असो किंवा फळ फ्रूट असतील, किंवा आपण पाहू शकता यूट्यूब लाईव्हचे 3 कॅमेरे आपल्याला पाहायला भेटत आहेत. काय छान आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटत आहे. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा टॅप केलाय. टॅप केल्यानंतर मला ते बरेच वर्षापूर्वी मागे जावं लागतं, जेव्हा टॅप क्रिकेट होता, ज्याच्यामध्ये चला जुना बॉल द्यायचा आहे. आय एम किरू, जुना बॉल द्यायचा आहे. नक्कीच आपण पाहू शकता जी कल्पना, ही जी टॉसची कल्पना असते ती तोडून मोडून टाकून दिलेली आहे. आणि हे बाउलमध्ये आपण पाहतोय की 2 चिठ्ठ्या असणार, बॅटिंग बॉलिंगचं तुम्हीच क्लिअर करायचं आहे. ती जी कल्पना आणली शेखर यांनी, आणि खरं शेखर याचं काहीतरी आपल्याला सन्मान दिला पाहिजे, त्याला देखील सन्मानित केलं पाहिजे. पहा शेखरजी देखील इकडे आलेले आहेत. काहीतरी वेगवेगळ्या सूचना, म्हणजे आयोजन नियोजनामध्ये फेरबदल होत असतात. नवीन नवीन योजना, आता आजचे नवे खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीने झालंच पाहिजे. वाईट +1 आपल्याला पाहायला भेटतं. गौतमजी बायकर मॅन यांच्याकडून आपल्या गौतमजींनी काय फलंदाजी केलेली डोंगरपाड्यामध्ये, आणि खरोखरच त्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी ती बाईक मिळवलेली. म्हणजे मेहनतीचा पैसा म्हणतात ना, तशी मेहनतीची बाईक आलेली आहे. आता मेहनतीची बाईक आले तर मेहनत करून त्यांना पेट्रोल टाकण्यासाठी अजून मेहनत करावी लागेल. काय आकाशजी बरोबर ना? आता मेहनतीचा पैसा आणि मेहनतीची बाईक, हा द्यायचं काम आम्ही केलं, आता त्यांना पेट्रोल भरायचं काम त्यांना करावं लागेल. पहिली बाईक आले, लक्षात ठेवा, हा इतिहास आहे. ओ पुन्हा एकदा चौकार. सामना संपलेला आहे आणि खरंच विजेता संघाचे अभिनंदन असेल, आणि जे पराजित झालेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी अजून देखील असेल. हे विजेता होते ना, यांच्यान जो जिंकला अजून चान्स असेल ना, हरला त्याला अजून देखील ओमकार 11 संघाला मला वाटतं अजून एक चान्स असेल या सामन्यामध्ये. हरलेल्यांमध्ये जो जिंकेल त्यांच्या जोडीला तुम्हाला असेल चान्स. प्रयत्न करावा लागेल, चांगला प्रयत्नांना तुम्हाला पराकाष्ठा कराव्या लागतील. परमेश्वर, परंतु परमेश्वर आमच्या बाजूवाल्याचं देखील नाव होतं, तर त्या परमेश्वरला आणून काही फायदा नाही. तुम्हाला देवाचं नाव घ्यावं लागेल. चिऊ खलाटन जाऊन